पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलाय। सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेत आता प्रेमसंबंध, विश्वासघात आणि कट कारस्थानाचा संशय समोर आलाय। आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे। नमस्कार, मी प्रवीण पाटील, तुम्ही पाहताय बिंदास न्यूज। प्रेम प्रकरणातून कट रचल्याचा आरोप। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी एकमेकांना आधीपासून ओळखत होते। त्यांच्यात प्रेम संबंध होते, मात्र सियाचा साखरपुडा केतन अग्रवाल याच्याशी झाला होता। कुटुंबाच्या दबावामुळे सियाने चेतन सोबत लग्न करण्यास नकार दिला। लोहगडावर नेऊन ढकलल्याचा आरोपही त्यावरती करण्यात आला आहे। 18 जून रोजी सिया गोयलने केतनला ट्रेकिंगसाठी लोहगड किल्ल्यावर नेला। त्यावेळी चेतन चौधरी तेथे उपस्थित होता। पोलिसांच्या माहितीनुसार दोघांनी मिळून केतनला किल्ल्यावरील दरीकडे नेलं आणि त्याला ढकलून दिल्याचा आरोप आता करण्यात आला आहे। अपघाताचाही बनाव यावेळी करण्यात आलाय। घटनेनंतर सियाने केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याची माहिती कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली। सुरुवातीला पोलिसांनी याची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली, मात्र तपासादरम्यान काही धक्कादायक पुरावे समोर आले। सीसीटीव्ही फुटेजमुळे अधिक संशय बळावल्याचे वृत्त आहे। किल्ला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना एक तरुण हुडी घालून संशयास्पद हालचाली करताना दिसला। फुटेजमध्ये सिया आणि त्या तरुणामधील काही संकेतही दिसल्याचे सांगितले जाते। यानंतर तपासाची दिशा पूर्णपणे केतनच्या बहिणीची जागरूकता या ठिकाणी निर्णायक ठरली आहे। केतनच्या बहिणीला सुरुवातीपासूनच घटनेबाबत संशय होता। तिने सियाला अनेक प्रश्न विचारले, मात्र तिची विसंगती उत्तरे पाहून संशय आणखी वाढला। याच माहितीच्या आधारे कुटुंबियांनी थेट प्रश्नांचा भडीमार केला। चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपींना प्रश्न विचारला, जर एकत्र राहायचे होते तर पळून जाऊन लग्न करता आले असते, मग केतनचा जीव का घेतला? या प्रश्नानंतर चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। कबुली जबाबातून काय समोर आलंय? पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार चेतन चौधरीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली। घरच्यांच्या बदनामीच्या भीतीमुळे सिया पळून जाण्यास तयार नव्हती, त्यामुळे दोघांनी मिळून केतनला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतल्याचा या ठिकाणी खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत। या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का याचाही शोध घेतला जातोय। मात्र लोहगडावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडवली आहे। प्रेम, विश्वासघात आणि संशयाच्या या गुंतागुंतीच्या प्रकरणाचे संपूर्ण सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल।